च्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात पाहता जे काही उत्स्फूर्त प्रतिसाद इच्छुकांचा दिसतोय हा भारतीय जनता पार्टीवरती वाढलेला जो काही लोकांचा विश्वास आहे हा नक्कीच ह्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसत आहे। आज ही निवडणूक पार पडण्यासाठी माझ्याबरोबर शहराचे अध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब आहेत, त्यानंतर जे माझे अध्यक्ष होते ते आदरणीय अभ्याकर दादा आहेत, त्याचबरोबर चे अध्यक्ष दिलीपजी बालसिंग असणार आहेत, त्यामुळे समन्वयक म्हणून आदरणीय विनायकजी देशमुख असणार आहेत। असे सर्व मान्यवरांना ज्यांना पक्षाने जबाबदारी टाकलेली आहेत असे प्रत्येकजण ह्या बैठकीला उपस्थित राहतील। थोड्या वेळात आमचे उत्तरेचे अध्यक्ष नितीनजी दिनकर आणि माजी खासदार आदरणीय सुजयजी पाटील हे सुद्धा या बैठकीला या मुलाखतींना उपस्थित राहणार आहे। महायुतीचा नेमकं काय निर्णय? महायुतीचा निर्णय हा प्रदेश स्तरावरती ठरणार आहे। जो काही प्रदेशचा निर्णय होईल त्या दृष्टिकोनातूनच अंतिम निर्णय आम्ही पकडून काम करणार आहोत, परंतु आम्ही प्रत्येक प्रभागासाठी आमची तयारी करत आहोत। प्रत्येक प्रभागासाठी आम्ही आज मुलाखती पार पाडणार आहेत आणि मुलाखती पार पाडून आम्ही सर्व आमची तयारी ही 100% असणार आहे। जो काही निर्णय असेल महायुती झाली तर ज्या काही जागा शेअरिंगमध्ये येतील तिथे आम्ही उमेदवार जाहीर करू आणि जर महायुती झाली नाही स्वबळावरती भारतीय जनता पार्टीने लढायचं या अहिल्यानगर शहरामध्ये ठरवलं तर ती सुद्धा आम्ही तयारीत आम्ही राहणार आहोत। पालिका निवडणुकीत मगाशी उल्लेख केला की पालिका निवडणुकीत काही प्रयोग केले, काही सर्वे झाले, काही स्थानिक पातळीवर निर्णय घेतले गेले, त्याच्यावर या पालिका निवडणुकीचं युती करायची की नाही म्हणजे आता बरेचसे निर्णय उद्याच्या 21 तारखेच्या निकालावरती अवलंबून राहतील। जे काही पालिका निवडणुका पार पडल्या याचे निकाल हे उद्याच्या 21 तारखेला झाल्यानंतर, कारण काही प्रयोग हे भारतीय जनता पार्टीकडून 100% झाले होते, ज्याच्यामध्ये काही मतदारसंघ असे होते ज्या ठिकाणी 100% उमेदवार हे सर्वेवरती ठरले गेले होते। जर त्या ठिकाणी निकाल चांगले लागले तर नक्कीच इथे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा ते निकष लावले जातील। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी हा सूक्ष्म पद्धतीने काम करणारा पक्ष आहे। आम्ही कायम इलेक्शन मोडमध्ये असतो, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून आमच्या जरी विधानसभा पूर्ण पार पडल्या त्यानंतर वर्षभर आम्ही सर्वजण हे पूर्ण निवडणूक फॉर्ममध्येच होतो, त्यामुळे आमचं काम चालूच होतं। त्यामुळे आज नवीन निवडणूक जाहीर झाली काय आमच्याकडे नवीन काही नसणार आहे। त्यामुळे मुळात काय असतं की एकाच तिकिटावर तोच पिक्चर पाहिला जाऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येक निवडणूक ही वेगळ्या पद्धतीने लढली जाते। त्याच पद्धतीने निवडणुकीत सुद्धा काही निवडणुकीचे नियम असतात हे त्या निवडणुकीसाठी वेगळे लागू होत असतात। त्यामुळे उद्याच्या 21 तारखेच्या निकालावरती काही अनालिसिस होईल आणि ते झाल्यानंतर पुढच्या महानगरपालिकेसाठी कोणत्या निकष लावायची, कोणती पद्धत त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची याचे निर्णय हे प्रदेश स्तरावर ठरले जातात। पक्षनिष्ठा काय प्रथम शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्षनिष्ठेवरतीच काम करणारा पक्ष आहे, पण हे सगळं होत असताना इलेक्ट्रॉल मेरिटही महत्वाचं असतं। शेवटी सत्तेत येत असताना कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, प्राधान्य हे पक्षाची निष्ठावंत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना दिलं जाणार आहे। आणि मुळात जो पाहिलं तर आजच्या मुलाखती जरी पार पडत असल्या तर मुलाखतींमध्ये सुद्धा आमचा पहिला नियम असा आहे की जो कोणी मुलाखतीला येणार आहे तो पक्षाचा आमचा सदस्य पाहिजे आणि नुसता सदस्य असून चालणार नाही, तो सक्रिय सदस्य पाहिजे। जो भारतीय जनता पार्टीचा मुळात सक्रिय सदस्य आहे त्याच्यावरती निष्ठेचा विषय काही येत नाही। मतदार यादीसंदर्भात गोंधळ आहे, आपल्या मतदारसंघातले नावं या महानगरपालिकेचे मुळात मुद्दा असा आहे की विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही। आपण जर पाहिला असेल की प्रत्येक वेळेस म्हणजे 2019ला ईव्हीएमचा मुद्दा समोर आला, 24ला लोकसभेला त्यांचा निकाल चांगला झाला की मग ईव्हीएम बंद झालं, 24ला विधानसभेचा निकाल थोडासा मनाविरुद्ध विरोधकांच्या गेला की परत ईव्हीएमचा मुद्दा आला। आता ईव्हीएम वरती लोकांचा विश्वास नाही राहिलेला, ईव्हीएमच्या मुद्द्यावरती जे काही खोटं ते सांगतो त्याच्यावर, पण नवीन काहीतरी पाहिजे। जसं मग म्हटलं नवीन मुद्दा प्रत्येक वेळेस लागतो, तसा हा दुबार मतदारांचा विषय आला। पण तसं पाहायला गेलं आपण मतदार यादीमध्ये नाव टाकणं सोपं आहे, डिलिशन ही खूप डिफिकल्ट क्लिष्ट प्रक्रिया आहे। आपणही मी जरी अर्ज दिला की माझं ह्या मतदार यादीमध्ये नाव नको आणि आता मी मतदारसंघ राहिलं दुसरीकडे गेलं इथलं नाव डिलीट करा, तर त्याच्यासाठी सुद्धा प्रांत स्तरावरती कलेक्टर स्तरावरती काही सुनावण्या घ्याव्या लागतात आणि मगच मतदार यादीचं नाव कट होतं। त्यामुळे दुबार मतदार हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रात नाही, हा देशभर प्रश्न आहे। पण आता जर आम्ही पालिका निवडणूक पार पाडत असताना एक गोष्ट पाहिली होती की ज्यावेळेस मतदार यादी फायनल झाली त्याच्यावरती काही हरकती झाल्या आणि मतदानाच्या दिवशी जी मतदार यादी होती माझ्याकडे 28,500 हे मतदार नोंद होती आमच्या श्रीगोंदा शहरासाठी, पण मतदार यादी ज्यावेळेस फायनल आली जी मतदानासाठी सामोरे जायचं होतं त्याच्यावरती डुप्लिकेट आणि मयत हे शिक्के टाकून आली होती
आणि हे शिक्के टाकून जवळजवळ 2,500 मतदार, 2,500च्या आसपास मतदार हे त्यांच्यावर ऑलरेडी शिक्के होते जे मतदानच करू शकत नव्हते, कारण त्यांचे दुबार नाव होते. त्यामुळे इलेक्शन कमिशनने हे काही पावलं उचललेली आहेत आणि मला खात्री आहे की त्याचा परिणाम तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत दिसेल. आणि अहिल्यानगरमध्ये पण अशा काही शंका असतील तर अजूनही वेळ गेली नाहीये. कोणत्या पक्षांना ज्या काही हरकती घ्यायच्या त्या घेऊ शकतात.